नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ब्रोकोलीचा पुलाव. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं आणि पटकन होतो. याच्यासाठी इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं, की यात तेजपान घालायचं. बारीक कापलेला लसूण घालायचा, 1 टीस्पून जिरं घालायचं, 4 ते 5 लांब कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. ब्रोकोली घ्यायची 1 पाव, कापून स्वच्छ धुवून ही घालायची आपल्याला याच्यामध्ये. हे असं छान परतवून घ्यायचं. यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. जिरेपूड घालायची 1 टीस्पून, धनेपूड घालायची 1 टीस्पून, हळद घालायची 1/4 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिट ही आपल्याला शिजवून घ्यायची. इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. यात आपल्याला शिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. 2 ते 3 वाटी हा शिजवलेला भात आपण याच्यामध्ये घातलेला आहे. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. भरपूर कोथिंबीर घालायची. तर इथे आपला हा ब्रोकोलीचा झटपट असा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.